Hello everyone. Today I am at Bhuipal Sattari, and behind me you can see a pandal where different tubers, around 80 tubers which we eat or our ancestors were eating as food, will be exhibited here. So more than 80 tubers or different varieties of tubers will be exhibited nowadays, which is very rare or which are going to be extinct, or people do not know anything about this quality, about this and health benefits about the tubers. So here today we are going to see all these tubers. Within few minutes it will be inaugurated and then we will have a look at it. नमस्कार, तुमचे सगळ्यांचे स्वागत असा. हांव सूर्यकांत शंकर गांवकर भुईपाल सत्तरीच्यान उलयतां. आयज हो आमच्या द्रोणागिरी लक्ष्मण ह्या प्लेसाचेर कलमाची वाळी ह्या जाग्यार आमी हो इव्हेंट एक केला, जो आसा कंदमुळांचो सृजनोत्सव म्हणून. आणि ह्या हेतून आमी जवळ जवळ 100 प्रकारची कंदमुळां दत्ता नायक आणि हांव सूर्यकांत गांवकर ह्या दोगांनी मेळून ही कलेक्शन केल्लेली आसा. जवळ जवळ 2 महिन्याच्या अतूट परिश्रम घेऊन वेगवेगळ्या भागांतल्यान आमी ही कंदमुळां खरेदी केल्या आणि कोणी आमच्या मित्रमंडळीन आमकां भेट म्हणून दिल्या. हे आमकां खूप आनंद जाता की इतली आमी तयारी केली आणि जोरदार तयारी आमी कोणाचो आमचे विवेकानंद पर्यावरण जागृती फौज ही जी संस्था आसा आमची, त्या संस्थेचो हेल्प घेऊन आमी हे प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो आसा. ह्या प्रोग्रामात तुम्ही मोठ्या संख्येन हजर रावचे, कारण आमी हांगासर जी कंदमुळां लायिल्ली आसा प्रदर्शनाक, त्याच बरोबर म्हाज्या चित्रकलेचे प्रदर्शनूय हांगा तुमकां पळोवपाक मेळटलें. आणि आमचें स्वप्न आसलें की हे प्रदर्शन जे आसा एक शेताच्या भागातूच जावपाक जाय. सगळे बंद हॉलांनी सगळेच कार्यक्रम जाता, फुले हवेत कार्यक्रम जावपाक जाय, अशा प्रकारचो हें आमचें स्वप्न आसलें आणि ते आमी साकार करपा खातीर प्रयत्न केलो आणि आयज ते यशस्वी जाल्लेले आसा. फौज केरी सत्तर यांच्या वतीन तुमच्या मना काळजांतल्यान स्वागत करता आयच्या ह्या कंदमुळांच्या उत्सवाक, जो गोंयान असो आगळो वेगळो कार्यक्रम आसा तो पळोवन आसतलो. 100 तरेची वेगवेगळी कंदमुळां तुम्ही फक्त आयकले आसतले, पण आयज हांगा ती पळोवपाक मेळटात. आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाक आमच्या वांगडा आसा डॉक्टर बाळकृष्ण गावडे, जे असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनी आसात. भयंकर भरपूर अभ्यास आसा ह्या सगळ्या विशयान. कणकवली महाराष्ट्राच्यान ते खास करून हांगा आयिल्ले आसात. हांव रिक्वेस्ट करता की सरान चड म्हायती दिवपाची ह्या कार्यक्रमा बद्दल. हांव तुमची सुटी घेता. सर, वेलकम टू गोवा सर. थँक्यू. आताच आमकां कळ्ळें की तुमी बरोबर आहे, कारण ह्याच्यापूर्वी पण ची एक्झिबिशन्स खूप झालेली आहेत. आमच्या सिंधुदुर्गमध्ये एक प्रदर्शन असं झालं होतं. वसुंधरा विज्ञान केंद्राने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये ऑर्गनाईज केलं होतं आणि त्याच्यामध्ये शेकडो प्रकारचे कंद त्या प्रदर्शनामध्ये आणि त्याचा उद्घाटक येईल. आणि ह्या सगळ्यान पयलीं वनस्पती बद्दल आवड आसा, म्हणजे ही एक बाटोळीची निमित्त. बाटोळेच्या निमतान अशी कितकीशीच वनस्पतीची ओळख जाली आणि ती कितकी सोदतरी ती आमकां ती मेळत रावली. तितून चडशी बाटोळेक आमी फक्त फळांत बांदताले, पण हांगा आमी फक्त कंदमुळां आसा. ती बाटोळेक आमच्या कंदमुळां नासता, पूण हांगा आमी मुद्दम प्रदर्शनाक आमचे सूर्यकांत भाई जे आसा भुईपालचे, त्यांची संकल्पना आणि तांचे आमी ताका सोबत दिल्ली. हे कंदमुळाच्या महोत्सवाक खुबशे तरेची कंदमुळां जोडोवपाचो प्रयत्न केलो. आवड बाटोळेच्यान निर्माण जाली. अशा नैसर्गिक उद्घाटनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. येथील नामांकित सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. सध्या ते कणकवली कॉलेज
कणकवली येथे वनस्पती शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नॅचरल हॅबिटॅटमध्ये बसलेला आहात आणि ही जी आयोजकांनी जी अरेंजमेंट केली ती अत्यंत उपयुक्त अशी अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे सगळं नॅचरल आहे इथे, कोणत्याही प्रकारचं म्हणजे थोडंसं आपलं कलरफुल आलंय, सिंथेटिक कलर आलेले आहेत, ते माझ्यामुळे आलेले आहेत, ते त्यांनी आणलेले नाही आहेत. दॅट इज माय रॉंग, म्हणजे माझं मिस्टेक आहे ते, त्याच्यामुळे ते आले आहेत. नाहीतर त्यांनी सगळं हे नॅचरल करण्याचा प्रयत्न केला. मी अत्यंत आनंदी आणि खुश झालो अशा पद्धतीचे. आणि त्यांनी एका गावामध्ये म्हणजे जनरली हे मला वाटतं आमचे हे मित्र विचारत होते की हे अशा इंटिरियर फॉरेस्टमध्ये तुम्ही आणलं, इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू रीच द प्लेस. पण खरं म्हणजे हे गावातून जी समृद्ध परंपरा आहे ही गावात रुजली पाहिजे आणि गावातून मग ती शहरात. हे तेऱ्याची एक व्हरायटी आसा. ही एक धव्या तेऱ्याची व्हरायटी आसा जी पावसाच्या दिसांनी दिसता आमकां. आणि ताका मागीर एक येलो कलरचे बॉन्ड कशे आसा आनी तेच्या पासून वाजयता भुरगीं अशा पद्दतीचे हे तेरे आसा. आणि ते कमी प्रमाणात खाता कारण ती खाज आसा ती जास्त असता, ताका लागून कमी प्रमाणात खाता. हां, याचा धावे का म्हणतात तर ह्याचा जो स्टेम आहे ना तो असा रनर कसा आहे. म्हणजे ओरिजिनल बुकमध्ये सुद्धा म्हणजे व्यासाने महाभारत लिहिताना त्याच्यामधले 2 पार्ट आहेत, शांती पर्व आणि अनुशासन पर्व आहे. त्या 2 पर्वामध्ये वनस्पतींवरती भाष्य केले जे आज सायन्स अगदी डिक्को फॉलो करते. वनस्पतींना चव समजते, वनस्पती श्वास घेऊ शकतात, वनस्पती चालतात असं तिकडे म्हटलेलं आहे. अँड हिअर इट इज इन अवर टर्मिनॉलॉजी वी कॅन कॉल इट एज द प्लांट्स कॅन ब्रीथ, plants can run, plants can creep, plant can taste. Why we are calling these? Because the certain plants can digest the insects. They trap the insect into tentacles and they digest it, and they will be suck the proteins into the insect. अनेक सहभाग्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. अशाच कल्पनेतून आणि सूर्यकांत गावकर व श्री दत्ता नाईक यांच्या अथक प्रयत्नातून आजचा हा सृजनोत्सव कंदमुळांचा घडून येतो. कंदमुळे ही मानवी संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि पौष्टिक अन्नापैकी एक आहे. जमिनीखाली वाढणाऱ्या या भाज्या मातीतील जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असतात. कंदमुळे ही आपल्या मिळालेली एक निसर्गाची देणगीच आहे.